दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे. पंढरपूर मंगळवेढा आणि पंढरपूर माढा या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांची ताकद आहे, असा जो परिचारक गट आहे, तो आपल्या विरोधकांना इथं कन्फ्यूज्ड करताना दिसतोय. विधानसभेच्या तोंडावर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये परिचारकांची तयारी जोरदार आहे. मात्र या गटाचे प्रमुख असणारे कुटुंब प्रमुख प्रशांत परिचारक हे मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट करत नाहीयेत. ते बैठका घेतायत, मेळावे घेतायत, कार्यक्रमांना उपस्थिती लावतायत. मात्र विधानसभा निवडणुकी संदर्भामध्ये ते काहीही बोलत नाहीत. त्यांची तयारी सुरू आहे. त्यांच्या गटामधून सांगितलं जातं, की ते अपक्ष उभारतील किंवा तुतारी हातामध्ये घेतील किंवा भाजपकडूनही ते उमेदवारी मागू शकतात. मात्र परिचारक गटाने त्यांच्या विरोधकांना कन्फ्यूज करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाहीये. विभागवार मंगळवेढा आणि पंढरपूर भागामध्ये त्यांनी बैठका घेतल्या. चर्चा त्यांच्या सुरू आहेत. निवडणुकीची तयारी दिसतीये. मात्र स्पष्ट भूमिका ते सांगत नसल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते सुरुवातीला कन्फ्युज वाटत होते. मात्र त्यांच्या लक्षात आलेलं आहे, की परिचारक हे कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार आहेत. मात्र परिचारकांनी आपली सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्याच्यामुळं भाजपमध्येच असणारा दुसरा गट जो आहे आमदार समाधान आवताडे यांचा, ज्यांनी मागच्या वेळी 2021च्या निवडणुकीमध्ये परिचारकांची मदत घेतली आणि विजय संपादन केला, ते आता एकला चौरेचा नारा देत त्यांनी पंढरपूर मंगळा भागामध्ये आपले कार्यक्रम घ्यायला सुरुवात केलेली आहे. प्रचार सुरू केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम ते राबवत आहेत. तर दुसरीकडं भगीरथ भालके जे परिचारकांचे समविचारी आघाडीमधले सहकारी आहेत, मात्र राजकारणातले विरोधक आहेत, त्यांनी सुद्धा परिचारकांबरोबर दामाजी कारखान्यामध्ये स्टेज शेअर केलं, व्यासपीठावर एकत्र आले. मात्र आपली भूमिका त्यांनी स्पष्ट ठेवलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जनता हाच आपला पक्ष, उमेदवारी कोणाची मिळो, महाविकास आघाडीने आपला उमेदवारी देवो न देवो, त्यांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आणि त्यांची जन आशीर्वाद यात्रा मंगळवेढ्यातला भाग संपवून आता पंढरपूर भागामध्ये मागील 2 दिवसापासून सुरू आहे. मात्र परिचारक गट जो आहे त्यांनी अत्यंत शांतपणे आपलं काम चालू ठेवलेलं आहे. मध्यंतरी त्यांनी कन्फ्युजन निर्माण केलं. कुठं? तर पंढरपूर माढा मतदारसंघामध्ये पंढरपूरची 42 गावं जी माढ्याला जोडलेली आहेत आणि श्रीपूर म्हाळुंग जिथे त्यांचा पांडुरंग कारखाना आहे, जवळपास 1,00,000 मतदान त्यांचं गटाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी माढा मतदारसंघातून सुद्धा उमेश परिचारकांना उमेदवारी द्यावी अशी मागणी माढा मतदारसंघातल्या परिचारक समर्थकांनी केली. या 42 गावातल्या समर्थकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, बैठक घेतली, परिचारकांना साकडंही घातलं. मात्र 2 दिवस ही हवा टिकली आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा पांडुरंग कारखान्याचा कार्यक्रम होता, त्या दिवशी परिचारकांनी म्हणजे प्रशांत परिचारकांनी सांगितलं, माढ्यामध्ये आता काही शक्य नाही आणि घरातले सगळेजणच राजकारण करून बसणार नाहीत. म्हणजे उमेश परिचारक निवडणुकीला उभारणार नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र त्यांच्या गटाचे कार्यक्रम करकम भाग असेल किंवा माढा विधानसभेला जोडलेल्या 42 गावामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तर त्यांची ताकद मोठी आहे. पांडुरंग कारखान्याचं ते कार्यक्षेत्र आहे. आणि आता मात्र परिचारकांनी सांगितलं, की पंढरपूर मंगळ्यामध्येच ज्यांना आम्ही विरोधक मानतो त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांच्यासाठी निवडणूक सोपी होऊ देणार नाही. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की आम्ही आवताड्यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आणि पुरा पंढरपूर मंगळा भागाकडे त्यांनी त्यांच्या विरोधकांना सुद्धा विचार करायला लावलं, की पहिल्यांदा असं वाटलं होतं, की माढा मतदारसंघामध्ये परिचारक जात आहेत असं वाटल्यानंतर आवताडे समर्थकांना वाटलं, की हायसं वाटलं, की आपले आवताडे इकडं, परिचारक तिकडं. मात्र 2च दिवस ही हवा परिचारकांनी टिकू दिली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं, की आम्ही पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघातूनच उभारण्याची तयारी करतो आहोत. आपली भूमिका आम्ही नंतर स्पष्ट करू. ते सध्या वेट अँड वॉचमध्ये आहेत. ते भाजपमध्ये काम करतायत. अमित शहांची जी हे होती बैठक होती कोल्हापूरची, तर त्यांनी उपस्थिती पण लावली. त्यामुळे त्यांनी भाजप सोडलेली नाही हे निश्चित आहे. ते भाजपवर नाराज होऊ शकतात. विधान परिषदेच्या जागेची त्यांची मागणी होती त्यांच्या गटाची, पण ती अद्याप पूर्ण झालेली नाहीये. अशात त्यांनी विधानसभेची तयारी सुरू ठेवलेली आहे. या गटाची ताकद या दोन्ही मतदारसंघामध्ये चांगली आहे. ते बबनदादा शिंदे यांच्या अगदी निकटवर्ती आहेत. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात जेव्हा त्यांच्या समर्थकांनी मागणी केली उमेश परिचारक यांना उमेदवारी द्यावी, त्यावेळीच परिचारकांची भूमिका बबनदादा शिंदेविषयी बदलली का अशी चर्चा सुरू होती. मात्र नंतर प्रशांत परिचारक यांनी माढ्यामधनं निवडणूक लढणं शक्य नसल्याचं सांगितलं. इतक्या अल्पावधीमध्ये तयारी होणार नाही असं म्हणलं. खरं तर अभिजित पाटील यांच्यासारख्या नव्या नेत्यांनी अवघ्या 2 महिन्यामध्ये माढा मतदारसंघ पिंजून काढला, ती तयारी केलेली आहे. परिचारकांकरता ते अशक्य नाहीये. मात्र त्यांचं लक्ष पंढरपूर मंगळवेढ्यावर आहे. मात्र त्यांनी माढ्यावरचं लक्ष सुद्धा कमी केलंय असं नाही. ते कन्फ्युजन निर्माण करतायत. आपल्या विरोधकांना विचार करायला लावतायत. प्रत्येक त्यांच्या मुवमेंटवर लक्ष ठेवायला लावतायत आणि आपल्याच विषयी चर्चा घडावी ही या गटाची भूमिका असावी असं वाटतंय. सध्या तरी त्यांचा सस्पेन्स मोहिते पाटलांप्रमाणे आहे. जसं मोहिते पाटलांनी लोकसभा निवडणुकीवेळी उभारणार का नाही, कोणाकडनं उभारणार, कुठलं चिन्ह घेणार, कुठल्या पक्षाकडे जाणार याबाबत अंतिम क्षणी येईपर्यंत खुलासा केला नव्हता. त्याच पद्धतीनं परिचारकांची पण हे चालू आहे. ते सस्पेन्स निर्माण करतायत आणि विरोधकांच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण करतायत.
गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सेपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।